आणि पुण्यातून नवी घडामोड समोर येते ती म्हणजे पुणे हॉटेलची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हॉटेल बाहेर आंदोलन करण्यात येत आहे। एका संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येते। आता पुण्यात नव्या घडामोडी घडताना दिसतात। ज्या हॉटेलमध्ये हे ड्रग्स प्रकरण आढळलं होतं, ड्रग्स विक्री करण्यात येत होती, हा व्हिडिओ जो व्हायरल होत होता, ज्या हॉटेलचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर आता पुणे हॉटेलची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हॉटेल बाहेर आंदोलन करण्यात येत आहे, तर एका संघटनेकडून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यामध्ये आता खरं तर ड्रग्स प्रकरण हे वाढताना दिसतोय, ड्रग्सचा विळखा वाढताना दिसतोय, कारण आता ही पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर असं ओळखलं जातं। मात्र या पुण्यातच आता ड्रग्स प्रकरण वाढताना दिसतंय, त्यामुळे विरोधकही आक्रमक झालेले पाहायला मिळतात। मात्र आता ज्या हॉटेलचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत होता पुण्यातला, त्या हॉटेलची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुणे हॉटेलची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, अगदी काही वेळापूर्वी ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली आहे। पतित पावन संघटनेच्या वतीने ही संपूर्ण घडामोडी जी आहे त्या घडवण्याची माहिती समजते आणि तशा प्रकारचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। आणि त्यांच्या वतीने जी आहे ती याच फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील असणाऱ्या हॉटेलची बारची जी आहे ती तोडफोड केलेली आहे। जरा थांबवते, आपल्या सोबत काँग्रेस नेता रवींद्र धंगेकर हे जोडले गेलेले आहेत। धंगेकर जी, खरं तर आता पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण ड्रग्स प्रकरण वाढताना दिसतंय पुण्यातलं, आणि ज्या हॉटेलचा व्हिडिओ व्हायरल झाला होता काल, त्या हॉटेलची तोडफोड करण्यात येते, तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया। मी तुम्हाला फोन करतो। धंगेकर जी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? येतोय। जी 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 धंगेकर जी, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलं होतं की पुणे पोलीस आयुक्तांनी आपला पदभार सोडावा, तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती, आणि पुण्यात ड्रग्स प्रकरण हे वाढताना दिसतंय, या संदर्भात आपली प्रतिक्रिया। मी तर कालपासून म्हणतोय, पुणेकरांनी कायदा सुव्यवस्था हातात घेतली पाहिजे। पोलीस निष्पक्ष ठरलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हप्तेखोरी नाही थांबले तर पुणे शहरामध्ये अशी प्रचंड वाईट परिस्थिती पुणे शहरामध्ये आहे। हे विचाराचं पुणे आहे, छत्रपतींचं पुणे आहे, महात्मा ज्योतिबांचं पुणे आहे, सावित्रीचं पुणे आहे, जिजामातेंचं पुणे आहे। राष्ट्रीय नेते ह्या पुणे शहरामध्ये निर्माण झालेत। एक विचार पुणेने दिलेला आहे। विद्येच्या माहेरघरामध्ये चाललंय काय ही शंका पुणेकरांना आलेली आहे। याच्यामध्ये आता मला थोडी बातमी आली की तो कुठला तरी पप युवकांनी फोडलाय। ही वस्तुस्थिती कायदा हातात घ्यावाच लागेल, नाहीतर हे पोलीस पैसे खाण्याच्या नादामध्ये प्रचंड गुंतलेले। या खात्याचे मंत्री देसाई खोट्या आणि आमिषाला बळी पडून चुकीच्या पद्धतीने ह्या लोकांना अभय देतात। हे पहिलं बंद झालं पाहिजे। आणि ज्या युवकांनी आज तो फोडला असेल पार, तर त्यांचा तो राग असेल, हा राग हा सगळ्यांचा माझा आणि आज पुणेकर आपण म्हणतोय की पुणे हे विद्येचं माहेरघर, मात्र याची ओळख कुठेतरी पुसटल्याचं पाहावयास मिळतंय, कारण पुण्यात पोर्शे अपघातानंतर हॉटेल बारवर अनेक नियम लावण्यात आले होते, तरीही या पुणे हॉटेलमध्ये काही सर्रास ड्रग्स आढळत आहेत। तरुणाई या ड्रग्सच्या विळख्यात सापडलीये, याला जबाबदार कोण? पार्लरच्या नादामध्ये ही सगळे गोरस नियमावली वापरून, बारची नियमावली वापरून याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे। ज्या बारला 100 स्क्वेअर फूट मध्ये परवानगी, ते 5-5 हजार स्क्वेअर फूटचे बार चालतात कसे, हा महत्वाचा भाग आहे। आणि ह्याच्यामध्ये पोलिसांनी हप्तेखोरी नाही थांबले तर परत एकदा सांगतो की पुण्यातल्या लोकांना रस्त्यावर येऊन कायदा हातात घ्यावा लागेल। ती सुरुवात होणार आहे, ती झालेली आहे। जी धंगेकर जी, तुम्ही शंभूराज देसाई यांच्या संदर्भात वक्तव्य केलं, पण मात्र शंभूराज देसाई हे आरोप फेटाळताना दिसत आहेत। सुषमा अंधारे यांनीही त्यांच्यावर आरोप केला होता गेल्या वेळी, त्यांना अब्रू नुकसानीची त्यांनी नोटीस पाठवली होती। आता पुन्हा एकदा शंभूराज देसाई हे आरोप फेटाळताना दिसत आहेत। त्यांचं आडनाव चुकून देसाई पडलं, त्यांचं आडनाव कसाई पाहिजे नव्हतं, कारण हा राजपूत नावाचा अधिकाऱ्याच्या मार्फत प्रचंड पैसा देसाईंच्या घरी जातो आणि त्याला अभय मिळतं। 3 कोटीपेक्षा फक्त पुणे शहरात, महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा जमा करतात आणि हा पैसा जमा करून जनतेच्या जेव्हा राज्य करण्याचा हे प्रयत्न करतात। देसाई हा डिफॉल्टर माणूस आहे आणि याच्यावरच कारवाई झाली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे
आता याला जनतेने पुढच्या निवडणुकीत रस्त्यावर आणलं. जी 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 धंगेकरजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. जी जी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रोहन कदम हे जोडले गेलेले आहेत. रोहन, पुण्यात खरं तर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. हॉटेलची तोडफोड झालेली आहे आणि धंगेकरांशी आत्ताच आपण बोललोय. खरं तर धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि थोड्याच वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलतानाही म्हटलं होतं की पुणे पोलीस आयुक्तांनी पदभार सोडावा. तर काही तांत्रिक अडचणींमुळे रोहन कदम यांचा आपला संपर्क तुटलेला आहे. आता पुण्यात घडामोडी घडतायत. पुणे हॉटेलची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे तेच हॉटेल आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसलेला आहे आणि त्यानंतर पुणे पोलीस प्रशासन आता सतर्क झालेला आहे. पुणे पोलीस ज्या अनुषंगाने ही कारवाई करतायत, ज्या ट्रॅकवर हे कारवाई करतायत, त्यामुळे आता या कारवाईला कितीसं त्यांना यश येईल हे पाहणं महत्वाचं आहे. कारण ज्या हॉटेलमध्ये जी मुलं ही ड्रग्ज घेत होती त्यांचा तपास अजून लागलेला नाहीये अशी माहिती मिळते. तर पुणे हॉटेलची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हॉटेल बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. एका संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. पुणे पोर्शे अपघातानंतर खरं तर पुणे पोलीस प्रशासन असो, राज्य सरकार असो आता अलर्ट मोडवर आलं होतं. पब, बार, हॉटेल यांच्यावर नियम लादले गेले होते आणि त्यानंतर खरं तर हॉटेल बारमध्ये ड्रग्ज प्रकरण हे काहीसं थंडावेल, काहीसं कमी प्रमाणात होईल हे याची आशा होती. मात्र सर्रास हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री केली जाते.